गुड्डू दादाला म्हटलं असं एकदम फॉर्मल घातलं तर त्याच्यावर ब्लेझरच घाल म्हटलं, आपण बाहेर जाऊन यांची रिॲक्शन बघू. थांब थांब थांब. कैसा है? हाँ? शादी हो भाई, तुम्हारी एनिवर्सरी है ना तुम्हारी. उधर जाके बोलो बेटर. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. खूप जास्त उशीर झाला. याचा आधी मी डॉक्टरांकडे गेलेलो, माझी अपॉइंटमेंट होती, ते काम झालं आणि घरी आलो, कपडे चेंज केले आणि आता जरा मित्रांसोबत बाहेर चाललोय. कुठं चाललोय मी तुम्हाला ते रस्त्यात सांगेल. त्याचा आधी मागच्या काही दिवसांपासून गुड्डू दादा इथं आलेला आहे आणि मला कामांमुळे कुठलाही ब्लॉग शूट करता येत नाही, त्याला दाखवता येत नाही, पण त्याने खूप जास्त मजा केली आहे. गुड्डू दादा इन द हाऊस. कशा चालल्यात तुझ्या सुट्ट्या? पुण्यात आल्यानंतर तर एक नंबर मजा जास्त आहे. मजा क्या बात आहे. आणि आजचा जो तुझा प्लॅन फुस झालाय त्याच्याबद्दल काय म्हणायचंय? मी जिथं चाललोय त्या प्लॅन बद्दल काय म्हणायचं तुला? माझी अशी इच्छा आहे की तू न जाता मी जाऊ. मी तर सांगितलं त्यांना मी पाठवतोय, पण तू का जात नाही? मी अजून पण सांगतोय तुझं असं का जात नाही? पण तुझे मित्र, तुझे सगळे फ्रेंड्स, करेक्ट, असं हे रिझन आहे. त्याच्यामुळे कारण की माझी मनापासून खूपच इच्छा आहे. हा, तर माझ्यापेक्षा पण जास्त काय म्हणतात त्याला. आता मी त्याला बोललो की तू जा तिकडे. मी आता यासाठी मला सांगतोय की तुझा मी नाही येत आणि मला तेवढा इंटरेस्ट पण नाही येणार जर मी त्यांच्यासोबत गेलो तर. बेसिकली मी आता सांगून देतो, आम्ही चालू आज मॅच आहे इंग्लंड वर्सेस इंडिया, चौथी मॅच, G20 सिरीज चालू त्याची. ऑलरेडी तिकीट झाले होते, सगळं काही झालं होतं, पण ते पॉसिबल नाही झालं. मी अजून पण सांगतो त्याला की तू जा, पण मला पण असं वाटतंय की तो नाही जाणार, कारण की बाकीचे माझे मित्र आहेत आणि त्याला एकट्याला तेवढा एन्जॉय करता नाही येणार. आणि तो बोलला की मी घरीच मॅच बघेल, तू जाऊ नये. अशा सगळ्या अपडेट आहेत. आणि उद्या परवा आताच सांगून देतो मी, आई बाबा पण येणार आहेत. सो आमचे खूप सारे प्लॅन आहेत. म्हणून गुड्डू दादा 2-4 दिवसात आधी आला आणि जरा त्याने आराम केला, सुट्ट्या एन्जॉय केल्या आणि मग ते सगळे एकत्र परत जातील. सो असा प्लॅन आहे. तर आणि मी 2-4 शिवाय अजून एक्स्ट्रा खाईल, त्याचा आधी मी निघतो पटकन, माझ्या मित्रांचं इथं पोहोचतो आणि मग तिथून आपण कंटिन्यू मॅच बघायला जाऊ. बिकॉज खूप जास्त ट्रॅफिक असेल, आपल्याला टाईमवर पोचावं लागेल. काही लोक आत्ताच पोचून गेलेत, माझे काही जुन्या ऑफिसचे मित्र आहेत ते पण येणार आहेत. सो ते लोक ऑलरेडी पोचलेत. मला जास्त उशीर झाला बिकॉज खूप सारे कामं होते, ते संपवले. आता फायनल निघूयात आपण आणि बघूयात काय होतं मॅचमध्ये काय नाही. आपण सगळ्यात माझ्या आयुष्याची पहिली मॅच, वर्ल्ड कपची पहिली मॅच बघितलेली आपण, आणि ही दुसरी मॅच आहे. मला खूप जास्त असं वाईट वाटतं की मी गुड्डू दादाला घेऊन जायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, बेटर लक नेक्स्ट टाइम. दीपकने माझ्या संडे पूर्ण फिक्स करून दिला. पूर्ण दिवस एका मित्राला सांगून त्याने सांगितलं त्याने क्रिकेट मॅच वगैरे. अच्छा, हां पाठवणार आहे उद्या. म्हणजे मी जिथं जात, म्हणजे तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये आपण क्रिकेट खेळायला जातो, दादाला म्हटलं त्या ग्रुपमध्ये जा, तुला खूप मजा येईल. आणि अजून याचं एक अपडेट हे आपण परत करतोय. याचं ते मशीन होतं, तुम्ही बघितलं असेल. मशीन मला काय आवडलेलं नाही, म्हणून तुम्हा लोकांना पण मी त्याचे काही रिव्ह्यू देणार नाही, तुम्हा लोकांना पण काही सांगणार नाही त्याच्याबद्दल. चांगलं राहिलं असतं तर मी ऑटोमॅटिक सांगितलं असतं, पण त्याला आपण रिटर्न पाठवतोय. बघूयात दुसरं काही नवीन घेतलं किंवा याच्या व्यतिरिक्त काही अल्टरनेट गोष्ट आली, ऑप्शन आला तर मी तुम्हाला नक्की सांगेल. ठीक आहे, लेट्स गो. लोक गाडी लावून पायी चाललेत हायवेने. स्टेडियम बघा, तो बलून दिसतोय का? तो बलून म्हणजे एकदम वेगळ्या पलीकडे येतो आणि आम्ही इकडं वेगळ्या ठिकाणी येऊन गेलोय. इथून आम्हाला वॉक करत तिकडे जावं लागेल, म्हणजे 2-3 किलोमीटर चालत जावं लागेल, कारण की खूप जास्त ट्रॅफिक होती. तेवढं आपण करू शकतो मॅनेज. इथं काहीतरी गाडी पार्क करायला गेलेत खाली, इथं आम्ही खायला घेऊन घेऊ पार्सल आणि मग इथून चालत जाऊन कुठला तरी रस्ता असेल तिथून पायी जाऊ आपण. फक्त 7 मिनिटं राहिलेत. स्टेडियमला अजून पोचायचं आहे, लाईनीत लागायचं आहे आणि हा हायवे. वा, तेव्हा किती सुंदर व्ह्यू. पहिला बॉल झाला टाकू. ओ भाई, ओ भाई, हा जो व्ह्यू आहे ना, ओ भाई, ओ भाई. अभिषेक शर्मा है भाई साहब, क्या दिख रहा है यार, एक नंबर, जबरदस्त. आम्ही आलो आणि 3 विकेट ऑलरेडी डाऊन, आता पोहोचलोय. क्या बोलना चाहोगे? हाँ, मैं भी आया, तभी भी 3 विकेट चला गया था. अरे भाई, अरे भाई, क्या बात, थैंक यू यार.
आम्ही आलो तो वॉशरूम करायला, पण इतकं जास्त फुल आहे ना, नंबर लागत नाही आहे. ऑलरेडी मॅच चालू झाली, सेकंड बॅटिंग चालू झाली, इंग्लंडची बॅटिंग आहे ती बघूयात. आणि ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स आहे आपण निवांत गप्पा मारूयात. आता मी काही व्हिडिओ शूट नाही करणार, फक्त एन्जॉय करेल. जाताना एवढी जास्त ट्रॅफिक आहे ना, म्हणजे जिथपर्यंत बघाल तिथपर्यंत ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. 11:54 झालेत आणि आत्ता आम्ही जस्ट पार्किंगमधनं निघालो आहे. सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आहेत. फक्त यांचं जे मॅनेजमेंट आहे ना MC वाल्यांचं, किंवा जे अध्यक्ष आहेत पवार साहेब, बघत असाल तुम्ही, अजून चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतात. कारण की ट्रॅफिकचे खूप जास्त हाल आहेत. येताना पण सेम होतं, जाताना पण सेम आहे. जाताना तर खूप जास्त आहे, माहिती नाही किती वेळ लागतो, पण मी घरी पोहोचल्यावर तुम्हाला परत टाइम लागतो. आपण चेक करूयात एवढंसं डिस्टन्स पार करायला किती वेळ लागतो, जस्ट बिकॉज ऑफ थोडंसं मॅनेजमेंट इकडे तिकडे म्हणून. बाकी तर सगळं एकदम व्यवस्थित होतं, मजा आली खूप. अजून आपले एक्सपिरियन्सेस घरी जाऊन निवांत बोलू आपण, पण माहिती नाही इथं किती वेळ लागेल. हाँ भाई, आपको कुछ बोलना था क्या? समोसा आणि वडापावचा लाभ घ्यावा, बोला गणपती बाप्पा. वाजून गेलेत 1:21, 1:30 वाजून गेलेत आणि आत्ता आपण घरी पोहोचलो. आणि मी येताना पार्सल पण घेऊन आलो. आम्ही मध्ये बघितलं खूप साऱ्या हॉटेल सगळ्या फुल, म्हणजे जेवढे पण लोक क्रिकेट बघायला आले होते ना, सगळे कुठेतरी हॉटेलला थांबले होते जेवायला. आणि अर्ध्या तासापेक्षा कमी वेटिंग असेल, प्रत्येक ठिकाणी अर्धा तास पाऊण तास अशी वेटिंग होती. मग आम्ही सगळ्यांनी विचार केला आपापलं पार्सल मागून घ्या आणि घरीच जेवण करून घ्या. ठीक आहे, जरा खातो आणि मग आपला जो आजचा एक्सपिरियन्स आहे आणि आपल्या ज्या गप्पा आहेत, ज्या मला तुम्हाला लोकांसोबत करायचं आहे, ते निवांत करू. जेवण करता करता आणि माझा एक फेवरेट शो बघत होतो, ते बघता बघता रात्रीचे 3 वाजून गेले. आणि गुड न्यूज म्हणजे की आई बाबा पण पुण्याला येत आहेत, तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये समजून जाईल. पण आजचा जो एक्सपिरियन्स होता, तुम्हाला खोटं वाटेल, मी इतका जास्त खुश होतो ना एवढे लोक बघून, तो क्रिकेटचा तो माहोल बघून आणि त्या सगळ्या गोष्टी, लोकांच्या चेहऱ्यावर जी खुशी होती, जो आनंद होता, जो डान्स करत होते, ज्या आरोड्या मारत होते, एक वेगळंच जग होतं. म्हणजे खरंच सांगू ना, मी असं आतून खुश होत होतो एवढं सगळं बघून. कारण की मागच्या काही दिवस आहेत ना, म्हणजे खूप जास्त असे टफ म्हणू शकतात, काही म्हणू शकतात, बिकॉज कामामध्ये एवढा जास्त बिझी झालो आहे ना, मला स्वतःसाठी टाईम भेटत नाही. तुम्हाला माहिती असेल माझी फिजिकल ॲक्टिव्हिटी मी प्रत्येक वेळेस बोलतोय, मी खूप ट्राय करतो, पण 1 दिवस गेलो 2 दिवस गेलो तरी माझे पुढचे जे 2-3 दिवस आहेत ते गॅप होतात आणि ती रुटीन माझी तशीच राहून जाते. एक आपण म्हणतो ना, ती रॅट रेसमध्ये एकदा तुम्ही अडकले तर तुम्हाला बाहेर निघता येत नाही आणि तुम्हाला समजत नाही की तुमच्यासोबत काय होतं. म्हणून आजचा दिवस जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या, मित्रांसोबत बाहेर गेलो, मॅच बघितली, एवढ्या हजारो लोकांना जेव्हा एकत्र बघितलं, सगळे खुश होते. अशा एकही व्यक्तीला बघितलं नाही जो दुःखी होता, तिथं बसून असं काहीतरी विचार करत होता किंवा काय. सगळे जे आयुष्यातले टेन्शन होते सगळं विसरून फक्त त्या झोनमध्ये होतो आणि तो जो मुवमेंट होता तो एन्जॉय करत होतो. सो ते सगळं एक्सपिरियन्स करून मला खूप मनापासून भारी वाटलं, मनापासून मी खूप जास्त खुश झालो. सो त्यासाठी माझ्या मित्रांना थँक्यू. पहिल्यांदा तर ते मला तिथं घेऊन गेले, तिकीट ऑलरेडी बुक झालं होतं, खूप सारे लोक पण भेटले, गप्पा मारल्या त्यांनी, फोटोज काढले त्यांनी. सो त्यांना पण थँक्यू सो मच. आय नो मी इथं बसून खूप जास्त तुम्हाला ज्ञान दिलं आहे आणि तुमच्यासोबत खूप जास्त गप्पा मारल्या आहेत. एक लाईक करून जा, एकदम फुकट आहे. आणि प्लीज अजून पण सांगतोय, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून जा, एक रिक्वेस्ट आहे, फुकट आहे, कुठल्याही प्रकारचा पैसा द्यायचा नाही, काय नाही. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर, थँक्यू सो मच अँड आय लव्ह यू ऑल. राधे राधे. मी जेन्युइनली मनापासून सांगतो, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, तुमचं जे पॅशन आहे, त्यासाठी एकदा आयुष्यात रेस घेऊन बघा. आमचा तो टाइम गेला आहे, आम्ही एका रॅट रेसमध्ये अडकलो आहे आणि मी खूप मनापासून माझ्या जेन्युइन फिलिंग सांगतो. बिकॉज मला नको आहे की मी जे मध्ये मध्ये या सगळ्या गोष्टी फील करतो, ते जे माझे तुम्ही या सगळे जवळचे लोक आहेत ते तुम्ही फील करायला पाहिजे. आणि रात्रीच्या 3 वाजेला असं बसून कोणी असं फक्त मोठमोठ्या गप्पा सोडत नाही. जेन्युइनली त्याचे एक्सपिरियन्सेस आणि त्याला जे फील होतं ना,
ते मनापासून सांगत असतो, कारण की त्याला नको हवं असतं की तुम्ही लोक पण त्या सेम फेजमधनं जाल.